तर आज चक्क नवऱ्याला 5 वाजता उठून मस्त बनवून दिलेली मशरूम मसाला, तेही हॉटेलसारखा। तर चला तुमच्यासोबत ही शेअर करत आहे मी। तर सर्वात पहिला तर मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे। तर तुमच्यासोबत आज मी परफेक्ट असे फुलके बनवण्याची पण रेसिपी शेअर करणार आहे। तर आता सर्वात पहिला तर मी मशरूम व्यवस्थित असे क्लीन करून घेत आहे। त्याच्यावरचे जे सालटे आहेत ना, ते व्यवस्थित असं आपल्याला काढून घ्यायचे आहेत बघा। आणि त्यानंतर ना त्याला स्वच्छ असं करून घ्यायचं आहे, क्लीन करून। तर बघू शकता छान अशी क्लीन केलेले आहेत मी। आता त्यात टाकायचं आहे आपल्याला हळदी पावडर, त्याचबरोबर लाल चटणी पावडर पण टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं चवीनुसार, जास्त नाही टाकायचं। तर बघू शकता मीठ टाकलेलं आहे मी। आणि मीठ टाकून झाले की त्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हॉटेलपेक्षाही मस्त लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि एकदम सोपी आहे बघा। आता अद्रक लसूण घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, काजू भिजवलेले होते मी, ते काजू पण टाकलेले आहेत। तर आपल्याला लसूण घ्यायचं, एक 7-8 लसूण घ्यायचे, अद्रक छोटा इंच घ्यायचा आणि टमॅटो घ्यायचे 2 मीडियम साईजचे आणि 2 मिरच्या। त्याची मस्त अशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्यात काजू टाकून। त्यानंतर आता कांदा आपल्याला मोठ्या साईजचा मी घेतलेला आहे, तुम्ही मीडियम साईजचे 2 घेऊ शकता। त्याला आता मस्त असे बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत कांद्यांना सुद्धा। आणि कांदे आपल्याला डायरेक्ट चिरूनच टाकायचे आहेत। तर आता सर्वात पहिला कढईमध्ये तेल टाकायचं। तेल टाकल्यानंतर आपण जे मशरूमला लावून ठेवलेलं आहे मॅरिनेशन, ते आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता असं मी फ्राय करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याला एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आता मटर घ्यायचे आहेत, मटरसुद्धा मी तेलात फ्राय करून घेतले। त्यानंतर टाकायचं आहे तेलामध्ये तेजपत्ता, इलायची, दालचिनी, जिरं टाकून मस्त मग त्यात कांदा टाकायचा आहे। कांदा पण लाल झाल्यावर आपल्याला टाकायचे आहेत आपले जे बेसिक मसाले आहेत ते टाकून द्यायचे आहेत। आपण जी ग्रेव्ही केलेली आहे ती ग्रेव्हीसुद्धा टाकायची आहे। व्यवस्थित असं पाणी टाकून मिक्सरमध्ये पण ना व्यवस्थित ते पण मिक्स करून टाकून द्यायचं आहे आणि त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। ग्रेव्ही आपली जेवढी चांगली शिजवू आपण, तेवढी भाजी आपली टेस्टी लागते, लक्षात असू द्या। तर आता बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं आहे भरपूर असं। आणि जोपर्यंत तेल सुटणार तोपर्यंत आपली ग्रेव्ही फ्राय करायची आहे। तर आता सर्व झालेलं आहे, आपलं जे मशरूम टाकायचं आहे, त्यानंतर कस्तुरी मेथी टाकायची आहे। तर थोडं पाणी टाकलेलं आहे नॉर्मली, तर तुमची इच्छा टाकायची असेल तर टाकू शकता। तर आता झालेलं आहे आणि इथं बघू शकता माझे फुलकेसुद्धा मस्त असे झालेले आहेत। तर पूर्ण ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, मी एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा। खाली लिंक मी देईल, तिथं क्लिक करून नक्की बघू शकता तुम्ही। तर आता टिफिन माझा तयार झालेला आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा, आवडली तर लाईक करा।